कोकणामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ, मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये, हवामान विभागाचं आवाहन. पिंपळगावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान, टोमॅटोसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड्स कोसळले. लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसाची अशीच संततधार सुरू राहिली तर पर्यटकांची पाऊल पुन्हा लोणावळ्याकडे वळतील अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा. नाशिकमधील मनमाड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित. पावसाने नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, मांडवा, बंजारा या गावातील अनेक घरांचं नुकसान, अन्नधान्य आणि इतर साहित्याचंही मोठं नुकसान. तहसीलदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी. पावसामुळे मुंबईतल्या पवई जालुवा विहार परिसरामध्ये झाड कोसळलं, झाडाखालून जाणारे 2 जण जखमी. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, पवनी तालुक्यातील पहिला परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका, कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट. मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 27 व्यक्तींचा मृत्यू तर 392 जनावरं दगावली. मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाणही अधिक असल्यामुळे वीज अटकाव करणारी यंत्र वाढवण्याची मागणी. रायगडमध्ये 1 जून ते 31 जुलैपर्यंत 2 महिने राहणार मासेमारी बंद, मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्य विभागाच्या सूचना. मुंबईतल्या मालाडमध्येही मुसळधार पावसाची हजेरी, झाड कोसळून रिक्षाचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. लातूर शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, साकूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, इसापूर रमणा शिवारामध्ये ढगडपुटी सदृश्य पावसानं ओढ्याला पूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.